याकोबाचे पत्र अध्याय 3 वचन 6 पासून 8 पर्यंत मी वाचतो, लक्ष देऊन ऐका। जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे। आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे। ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे। श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे। परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही। ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याकोबाने लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी जिभेविषयी सांगितलेलं आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की देवाने शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवयव दिलेले आहेत। हात, पाय, डोळे, कान, नाक अशा प्रकारे आपलं शरीर आहे। देवाने माणसाला अशा प्रकारचे घडवलेलं आहे। आणि याकोब त्याच्या पत्रामध्ये जिभेविषयी सांगत आहे। तो काय सांगतोय की जीभ ही आग आहे। जीभ ही आग आहे। आगीचं काय काम असतं सांगा? जाळायचं, भस्म करायचं, नष्ट करायचं। एखाद्या गोष्टी आपण आगीमध्ये टाकल्या तर काय होतात? जळून जातात। त्याप्रमाणे याकोब सांगत आहे की जीभ ही आग आहे। आणि पुढे तो सांगतो, जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे। अनिती म्हणजे जे काही वाईट कृत्य करणे किंवा वाईट गोष्टी, अशा गोष्टींचं घर आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। जिथे वाईट गोष्ट घडतात, ज्याच्यातून वाईट गोष्टी निघतात, अशा गोष्टींचं ते घर आहे। जिभेला अनितीचं भुवन म्हटलेलं आहे। आणि पुढे ते म्हटलेलं आहे की आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे। बायबलमध्ये सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये जो जीभ आहे तो सगळ्यात अमंगळ आहे। म्हणजे आपल्याला डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, नाक आहे, केस आहेत, डोकं आहे, हे सगळे अवयव असून त्याच्यामध्ये जो जीभ आहे हा सगळ्यात अमंगळ भाग आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि पुढे लिहिलं आहे की ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे। याकोब जिभेला नरकाच्या आगीने पेटवलेली आहे असं सांगतो। म्हणजे आपली जीभ ही साधी नाही आहे, ती नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि पुढे तो याकोब पुढे लिहिलेलं आहे त्याने की माणसाने श्वापदांवर म्हणजे जंगली प्राण्यांवरती, जे वनामध्ये राहतात त्या प्राण्यांवर, माशांवर, पक्ष्यांवर, प्रत्येकावर माणसाला ताबा ठेवता येतो। पण जिभेवर मात्र कोणत्याही माणसाला ताबा ठेवता येत नाही। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आज या जगामध्ये अनेक लोक राहतात, पण कोणताही माणूस असं बोलू शकत नाही की मी माझ्या जिभेवर ताबा ठेवू शकतो। जिभेला हाड पण नाही आहे। एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं तर बायको पटपट 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 बोलायला लागते, तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात, तुम्ही हेच आहात, तुम्ही तेच आहात। नवरा पण अनेक गोष्टी बायकोच्या काढतो। जिभेमधून काय निघतं? नेहमी वाईटच निघतं। हालेलुया, हालेलुया। जेवढी जगामध्ये लोक राहतात, या जगामध्ये असं कोणी नाही आहे की जो म्हणू शकतो की मी जिभेवर ताबा ठेवू शकतो। हालेलुया, 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 हालेलुया। आणि म्हणूनच अनेक लोक आपल्या जिभेवर ताबा ठेवत नाही। त्याचा परिणाम असा होतो, अनेक लोकांना देवाकडून काहीच मिळत नाही। त्यांच्या जीवनामध्ये अनेक श्राप असतात। का? कारण ते त्यांच्या जिभेला आळ घालत नाहीत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
याकोबाने लिहिलेल्या पत्रामध्ये तो जिभेविषयी फार महत्त्वाचं सांगतो आहे. का? कारण अनेक लोक जे देवाला नाही ओळखत, त्यांना तर देवाची वचनच ठाऊक नाहीत. त्यामुळे जेव्हा ते मुखाने बोलतात, ते जिभेने बोलतात, तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे शब्दांच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये अनेक चुकीच्या शब्दांच्याद्वारे अनेक चुकीचे गोष्टी त्यांच्या जीवनात घडतात. पण येशूकडे आल्यानंतर पण अनेक लोक येशूवर विश्वास ठेवतात, पण तरीसुद्धा आपल्या तोंडातून चुकीचं बोलणं सोडत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच पुढे असं लिहिलेलं आहे की परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. जिभेविषयी पुढे आणखी सांगितलं आहे की ती कशी आहे? दुष्ट आहे, प्राणघातक आहे, म्हणजे विषारी आहे. एखाद्या सापाने आपल्याला डसलं तर काय होतं सांगा? त्याच्यातला विष आपल्यामध्ये गेल्यावर आपण जिवंत राहू का? नाही राहू शकत, मरून जाऊ. एखाद्या माणसाला जर विषारी सापाने चावला तर त्याचं विष माणसाच्या शरीरात जाऊन त्या माणसाला ठार करू शकतो. त्याप्रमाणेच जेव्हा आपल्या जिभेतून आपण एखादी चुकीची गोष्ट बोलतो, जे देवाच्या दृष्टीने योग्य नाही आहे, ते आपल्या जीवनामध्ये खूप काही वाईट गोष्टी घडवून आणतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनाद्वारे आपल्याला शिकायचं आहे की आपण जर आपल्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर पहिली गोष्ट घडेल की आपल्याला देवाकडनं काही मिळणार नाही. का? कारण जर तुमच्या जिभेवर तुमचा ताबा नसेल तर तुमच्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडतील. उदाहरणासाठी एक माणूस होता, तो नेहमी म्हणायचा की मी जगणार नाही, मी लवकर मरणार, मी काही जास्त काळ जगणार नाही, लवकर मरणार. सतत तरुण झाल्यापासून त्याचं वयामध्ये येईपर्यंत तो सतत हेच शब्द बोलायचा की मी जास्त काळ जगणार नाही, मी लवकर मरणार आहे, मी जास्त काळ जगणार नाही, लवकर मरणार आहे. आणि पुढे असं झालं की हा माणूस सतत असंच बोलत राहिल्याने एक दिवस हा माणूस अचानक आजारी पडला. आणि अचानक आजारी पडल्यानंतर त्याला लोकांनी सांगितलं की अरे बाबा रे, काहीतरी उपचार कर किंवा तू तिकडे जा. तर हा लोकांना सांगायचं नाही, मी बाहेर गेलो तर मरणार, मी त्यापेक्षा घरातच मरीन. म्हणजे काय बोलतो आहे? सगळं मरणाविषयीच बोलतो आहे, चांगलं काय बोलतच नाही. सतत एकच शब्द बोलतो आहे की मी मरणार, मी मरणार, बाहेर तरी मरणार नाही तर घरात तरी मरणार. आणि पुढे असं झालं, त्या माणसाने ज्या प्रकारे तो बोलत राहिला तीच गोष्ट त्याच्या जीवनात घडली. शेवटी तो माणूस काही दिवसाने मरण पावला. हालेलुया, हालेलुया. मला या गोष्टीवरनं तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे. जगातल्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे, कारण आपण येशूचे निवडलेले लोक आहोत. आपल्या तोंडामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही जसं बोलणार तसं देव कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की देवाने शब्दाद्वारे संपूर्ण विश्वाची रचना केली आणि तेच अधिकार, तेच सामर्थ्य देवाने माणसाला दिलेलं आहे. पण ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी देवाने ते सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबलमध्ये नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे की जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे. जिभेच्या हातामध्ये जीवन आणि मरण आहे. तुम्ही तोंडातून जीवनाचे शब्द बोललात, तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे देव कार्य करेल, चमत्कार घडवून आणेल. पण तुम्ही मरणाविषयी बोललात तर तुमच्या जीवनामध्ये ते श्राप येतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक लोक येशूकडे आल्यानंतर पण दुसऱ्यांचे दोष काढायचे बंद करत नाहीत. अनेक लोक येशूकडे आल्यानंतर पण एकमेकांविषयी चुगली करायचं बंद करत नाहीत. अनेक लोक येशूकडे आल्यानंतर पण एकमेकांना श्राप देतात, एकमेकांच्या मागे बोलतात. तर लक्षात घ्या, तुम्ही येशूकडे आल्यानंतर अजूनही निंदा करताय, अजूनही तुमच्या तोंडातून वाईट शब्द काढताय, कोणी तुम्हाला काही म्हटलं लगेच तुमच्या तोंडातून शिव्या येतात, तर लक्षात ठेवा तुमची जीभ श्रापित होईल. कारण बायबल सांगते जिभेला घातक विषारी म्हटलेलं आहे. म्हणजे ती नरकामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकते, एवढी तिच्यामध्ये ताकद आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात, पण तुम्ही जर जिभेवर ताबा ठेवला नाही तर तुमची जीभ तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाऊ शकते. एका ठिकाणी येशूने म्हटलेलं आहे की माणूस जे व्यर्थ शब्द पृथ्वीवर बोलेल त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब घेतला जाईल.
आणि पुढे येशू म्हणतो, तुझ्या बोलण्यावरून तू निर्दोषी ठरशील आणि तुझ्या बोलण्यावरून तू दोषी ठरशील. हालेलुया, हालेलुया. म्हणून अनेक लोक ते काय बोलतात, कोणाला बोलतात, कसं बोलतात याविषयी कधी विचार करत नाहीत. अशा लोकांच्या जीवनामध्ये सतत दुःख असतात, आजार असतात, समस्या असतात, भांडणं असतात. का? कारण त्यांनी देवाचं हे वचन आपल्या जीवनामध्ये कधीच पाळलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये सांगितलं आहे की एक छोटीशी आग पूर्ण जे रान आहे, शेत आहे, त्याला जाळू शकते. एक छोटीशी चिंगारी म्हणजे एक छोटीशी आग असेल, ती पूर्ण शेत जाळू शकते, पूर्ण जंगलला आग पेटवू शकते. एवढं तिच्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून जिभेला आगेची उपमा दिलेली आहे. जीभसुद्धा एवढीशीच आहे. आहे का कोणाची लांबल्याचं 1 फूट जीभ आहे? नाही ना. प्रत्येकाची जीभ एवढीशीच आहे, थोडीशीच, पण तिच्यामध्ये एवढी ताकद आहे की 2 देशामध्ये भांडणं लावू शकतात, 2 राज्यामध्ये भांडणं लावू शकतात, 2 माणसामध्ये भांडणं लावू शकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमची जीभ तुम्हाला आशीर्वाद देऊ शकते आणि तुमची जीभ तुम्हाला देवाकडनं श्राप पण मिळू शकते. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून येशूवर विश्वास ठेवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आपली जीभ देवाला समर्पण केली पाहिजे. तुमची जीभ आहे ना, ती पवित्र आत्म्याला समर्पित करा. मग काय होईल? तुमची जीभ पवित्र आत्म्याची आग बनेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक लोक आपल्या जिभेवर ताबा ठेवत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये आजार येतात, भयानक आजार येतात. न बोलता ते स्वतः निमंत्रण देतात मरणाला, ये आणि मला मार. कितीतरी लोक येशूकडे येतात, येशूवर विश्वास ठेवतात. त्यांना एखादा छोटासा छातीमध्ये दुखायला लागलं, लगेच ते म्हणतात, आता मी मेलो. मरायच्या आधीच बोलतात, आता मी मेलो. हां, फक्त छोटंसं एकच तुम्हाला थोडंसं दुखायला लागलं आणि तुम्ही तोंडातून काय शब्द काढता? आता मी मेलो. लक्षात ठेवा, जे तुमच्या जीवनात घडणार नाही, पण जे तुम्ही बोलता त्याद्वारे ते तुमच्या जीवनात घडणार, ते नक्की आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कितीतरी देव आपण येशूवर विश्वास ठेवल्यानंतर मोठमोठे चमत्कार करतो आपल्या शब्दाद्वारे. कितीतरी लोकांनी साक्ष दिली की आम्ही येशूकडे प्रार्थना केली, आम्ही हे शब्दाने देवाकडे वचनं घेऊन प्रार्थना केली आणि देवाने आम्हाला बरं केलं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जर तुम्हाला कळतं की आपण येशूकडे आल्यानंतर, येशूची वचनं बोलल्यानंतर देवाचा आत्मा आपल्यामध्ये काम करतो, मग आता जर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा राहतो, तर तुम्ही किती सांभाळून बोलायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. अनेक लोकांना एकमेकांचे दोष काढायची आदत असते. म्हणजे ती प्रार्थनेला बघ कशी येते उशिरा, ती प्रार्थनाच करत नाही, ती बघ ते बायबलच वाचत नाही, असे आपण एकमेकांचे दोष काढतो, एकमेकांच्या मागे बोलतो. एक लक्षात घ्या, मी जीवनामध्ये नेहमी शिकलेलो आहे, जे लोक आपल्या मागे बोलतात ते नेहमी आपल्या मागेच राहतील. कळलं का? जे लोक तुमच्या मागे बोलतात ते मागेच राहतील आणि देव तुम्हाला पुढे 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 घेऊन जाईल. हालेलुया. म्हणून जे मागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. देवाने काय बोललेलं आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि तसं वागायला सुरुवात करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी जिभेवर ताबा असला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अनेक बायबलमध्ये सांगितलं आहे की एक जहाज केवढे मोठमोठे असतात, समुद्रामध्ये जहाज वाऱ्याने पुढे पुढे जातात, पण सुकानदाराची इच्छा असली तर त्या छोट्याशा सुकाणूने तो पाहिजे तिकडे जहाजाला फिरवू शकतो. एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही जर तुमच्या जिभेचा योग्य वापर केलात तर तुमचं जीवन आता जसं आहे तसं राहणार नाही. आता तुम्ही गरिबीत असाल, दुःखात असाल, श्रापात असाल, आजारात असाल, पण येशूकडे आल्यानंतर तुम्ही सतत तुमच्या मुखात देवाचं नाव असेल, येशूचं नाव असेल, तर लक्षात ठेवा तुमची जीभ आशीर्वादित होईल. देव तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे कार्य करेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही येशूकडे आल्यानंतर स्वतःला तपासून पहा की आज पण तुम्ही घरामध्ये नवरा बायको एकमेकांशी भांडण झालं की एकमेकासाठी चुकीचे शब्द बोलता का?
एकमेकांसाठी चुकीचे शब्द काढता आपल्या मुखातून चेक करा. जर तुम्ही बोलत असाल, उदाहरणासाठी कधी कधी काही आई वडील आमच्याकडे मुलांना घेऊन येतात आणि सांगतात की आमचा हा लहान मुलगा आहे ना, ऐकत नाही, हा खूप नालायक आहे, हा खूप वेडा आहे. ते काय बोलत आहेत? मुलासाठी श्राप बोलत आहेत. हां, अनेक आई वडील आपल्या मुलांना असंच म्हणतात, हा तर नालायकच आहे, हा काही कामाचंच नाही आहे, हा असंच आहे, हा तसंच आहे. काय करतात? आपल्या तोंडातून आपल्या मुलाला श्राप देत आहेत. पण एखादा आई किंवा एखादा वडील जो ईश्वर विश्वास ठेवतो, त्याला दिसतं की त्याची मुलं व्यवस्थित वागत नाही आहेत, पण तो लोकांसमोर बोलताना असा म्हणेल की भाऊ, माझा मुलगा कसाही असला किंवा माझी मुलं कशी असली, ती देवाने मला दिलेली आहेत, देव माझ्या मुलांना आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. असं म्हणेल तर स्वर्गातून देव पण लगेच हात लांब करतो. कळलं का? पण तुम्ही जर तुमच्या मुलांना चुकीचे शब्द देत राहाल, चुकीचे शब्द वागणूक देत राहाल, तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर दिसेल. अनेक पती पत्नी पण काउन्सिलिंगला येतात, नवरा बायकोला खूप काही चुकीचे शब्द बोलतो, शिव्या देतो, मारहाण करतो, अपमान करतो. हां, बायबल सांगते की जीभ आहे ना, ती फुशारकी मारणारी आहे. मोठ्या मोठ्या गोष्टींची फुशारकी मारतात. एखादा माणूस झोपडीमध्ये जरी राहत असला तरी एखाद्या हॉटेलसमोर उभा राहिला तर बोलताना असं बोलणार, तुला माहिती आहे का, माझ्याकडे 1.5 कोटीची जमीन आहे, राहतोय झोपडीत. आणि दुसऱ्याला सांगतो माझ्याकडे 1.5 कोटीची जमीन आहे. हां, दुसऱ्याला दाखवण्यासाठी, मोठेपणा दाखवण्यासाठी दुसऱ्याला सांगणार. किंवा कोण एखादी बहिणी आहेत, कोणी लग्न झालेली बायका आहेत, त्या एकमेकांबरोबर बोलताना कसे बोलतात, तुला माहिती आहे का, मी 5,000ची साडी आणली आहे. ती दुसरी बोलते की बस माझ्याकडे 10,000ची आहे. हां, जिभेने एकमेकांविषयी फुशारकी मारतात, बडाई मारतात. एक लक्षात ठेवा, त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जिभेचा ताबा ठेवू शकला नाहीत, तेव्हा तेव्हा सैतान मोठ्या प्रमाणात तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. अनेक लोकांना व्यर्थ बडबड करायची आदत आहे. व्यर्थ बोलत राहायचं, कोणाविषयी काय काम नाही, काय घेणं देणं नाही, तरीसुद्धा व्यर्थ बोलत राहायचं. म्हणून येशूने म्हटलं, पृथ्वीवर मनुष्य जो व्यर्थ शब्द बोलेल त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब घेतला जाईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही येशूकडे आलात खरे, पण आजही तुम्ही तुमच्या तोंडातून जर शिव्या निघत असतील, आजही तुमच्या तोंडातून दुसऱ्याची निंदा निघत असेल, आजही तुम्ही तुमच्या तोंडाने दुसऱ्यांना श्राप देत असाल, एखाद्या माणसाने तुम्हाला त्रास दिलं आणि तुमचं नुकसान केलं आणि तुम्ही बोलता तुझं कधीच भला होणार नाही, तुझं वाटोळं होईल, तर तुम्ही काय करताय नक्की? तुम्ही त्याला पण श्राप देत आहात, पण तुमच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद मिळणार नाही आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही त्याला श्राप देत आहात, पण तुम्ही स्वतःसाठी पण एका बाजूला श्राप गोळा करत आहात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्या तोंडातून चांगले शब्द निघायला पाहिजेत. येशूकडे आल्यानंतर तुमच्या जिभेतून येशूचं नाव निघायला पाहिजे, येशूची स्तुती निघायला पाहिजे. जी माणसं दिवस रात्र येशूचं नाव घेऊन त्याची स्तुती करतात, त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे, येशू हे नाव पत्करणाऱ्या होटांचे फळ, असा स्तुतीचा यज्ञ आपण देवाला नित्य अर्पण करायला पाहिजे. तुमची जीभ जर नुसती बडबड बडबड करणारी असेल, दुसऱ्यांविषयी दोष काढणारी असेल, दुसऱ्यांविषयी भांडणारी असेल, तर लक्षात घ्या, तुम्हाला देवाकडनं आशीर्वाद मिळणार नाही, तुम्हाला देवाकडनं काहीच गोष्टी मिळणार नाहीत. अनेक लोक येशूकडे येतात, पण त्यांच्या जीवनामध्ये देव मोठं कार्य करत नाहीत. का? कारण ते त्यांच्या जिभेवर ताबा ठेवत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये सांगितलं आहे की ज्याप्रमाणे घोड्याला लगाम लावण्यासाठी, त्या घोड्याचा ताबा घेण्यासाठी त्याच्यामध्ये लगाम लावतात, हां, अशासाठी की घोड्याचं आपल्याला जिथे पाहिजे त्याला वळवू शकतो. मग त्याप्रमाणे आपली जीभ आहे. वचनामध्ये सांगितलं की कोणताही माणूस आपल्या जिभेचा ताबा ठेवू शकत नाही. कोणताही माणूस, या जगातला किती मोठा माणूस असला, वचनामध्ये तर पुढे असं लिहिलेलं आहे की तुम्ही सगळेजण शिक्षक बनू नका, कारण आपण सगळेजण बोलण्यामध्ये चुकतो. तुम्ही असा किंवा मी असो, प्रत्येक माणूस बोलण्यामध्ये चुकतो. हालेलुया, हालेलुया.
आणि म्हणूनच पुढे असं पण लिहिलं आहे की आपण पुष्कळ चुकतो म्हणून आपल्याला जास्त दंड होईल, म्हणून त्याचं भय बाळगा. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, येशूकडे आल्यानंतर तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं चालणं बदललं पाहिजे. आज तुम्ही पहा जगामध्ये काय घडतंय. एखादा देश दुसऱ्या देशावर हल्ला करायच्या आधी काय करतात? तोंडाने शब्द बोलतात. आम्ही तुम्हाला ठार करू, आम्ही तुम्हाला मारून टाकू. बोलले कशाने आहेत? जिभेनी. आणि नंतर सगळं काही घडतं. त्याप्रमाणे जर एखादा तापट माणूस असेल आणि तो रागाच्या भरात काही बोलला तर त्याच्या जीवनात जे परिणाम होईल त्याच्या कुटुंबाला पण भोगावं लागतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जीभ ही फार छोटंसं अवयव आहे. ज्या जिभेने आपण जेवतो, खातो त्यावेळी आपल्याला काही होत नाही. पण एक बायबलमध्ये असं सांगितलं की ज्या जिभेने आपण देवाची स्तुती करतो त्याच जिभेने तुम्ही देवाने निर्माण केलेल्या माणसाचा अपमान करता. हे चालेल का? नाही चालणार. म्हणून पुढे वचनात पण लिहिलेलं आहे की हे करणं बंद करा. असं चालणार नाही. तुम्ही येशूकडे येता, दर आठवड्याला प्रार्थना करता, देवाला धन्यवाद देता, देवाचा गौरव करता आणि घरी गेल्यानंतर बायकोला शिव्या देता. चालेल का? किंवा एखादी बहीण प्रार्थनेला येते, ती घरी जाऊन आपल्या नवऱ्याचा अपमान करते. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर येणाऱ्या दिवसात खूप मोठे संकट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव कराल. का? कारण सैतान पहिला माणसाला भीती दाखवतो आणि मग आजार देतो. तो तुम्हाला आजारी पाडायच्या आधी पहिली भीती दाखवतो आणि मग आजार आणतो. कितीतरी लोक कोरोनाच्या काळामध्ये भीतीने मेले, आजाराने मेलेच नाहीत. आणि त्याचप्रमाणे आज पण जगामध्ये येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देवापासून दूर करण्यासाठी पहिला सैतान भीतीच घालतो. तो तुमच्या जीवनामध्ये एखादं संकट आणेल आणि तुम्हाला आता म्हणेल, आता गेला, आता संपला, आता तुझं काय होणार नाही. आणि अनेक माणसं सैतानाचं ऐकून तसंच बोलतात, आता मी संपलो, आता माझं काय खरं नाही. जे जे शब्द तुम्ही बोलता ना तेच तुमच्या जीवनामध्ये घडतं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, रोज तुमच्या मुखातून, तुमच्या जिभेने तुम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जर दुसऱ्यांचे दोष काढण्यात, दुसऱ्यांची निंदा करण्यात, दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये ह्या जिभेचा वापर केला असेल तर आज देवाकडे रडून पश्चाताप करा. आज देवाकडे रडून सांगा की प्रभू, मी कितीतरी लोकांचा अपमान या जिभेने केलेला आहे, कितीतरी लोकांना मी वाईट बोललेलं आहे, कितीतरी लोकांचे दोष काढलेले आहेत, कितीतरी लोकांची निंदा केलेली आहे. का? कारण तुमची जीभ हे अनीतीचं भुवन आहे, पापाचं एक साधन आहे जे तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाऊ शकतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एवढीशी जीभ आपल्याला नरकामध्ये घेऊन जाऊ शकते. आपला येशूवर ठेवलेला विश्वास व्यर्थ होऊ शकतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही तुमच्या जिभेचा चांगला वापर करा. तुमची जीभ देवाच्या हातात समर्पित करा. जेव्हा मी सकाळी उठतो, कधी कधी प्रार्थना करताना मी नेहमी बोलतो की प्रभू, माझं शरीर, माझा आत्मा, माझं प्राण, माझं जीवन, माझी जीभ सगळं काही तुला देतो. जो माणूस असं देवाला सांगतो सगळं तुला देतो, त्याला देव भर भरून आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्ही सगळं देवाला दिल्यानंतर सैतान त्या गोष्टीवर कधीच अधिकार चालवू शकत नाही. तुम्ही जर देवाला म्हटलात, तुम्ही तुमच्या घरात जरी असलात, तुम्ही जरी चुकीचं बोलायला जाल, पवित्र आत्मा लगेच तुमच्या जिभेचा ताबा घेईल. तो बोलेल असं बोलू नकोस. नवरा बायकोला काही बोलायला जाईल, लगेच पवित्र आत्मा बोलेल बोलू नकोस, हे वाईट आहे. किंवा एखादी बहीण नवऱ्याला काही उलट बोलत जाईल, पवित्र आत्मा बोलेल असं बोलू नकोस. म्हणून तुमचं जीवन, तुमची जीभ देवाला समर्पित असली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाही तर इकडे येऊन हालेलुया स्तुती करेंगे करता आणि घरी गेल्यानंतर शेजाऱ्यांबरोबर भांडणं झाले की बोलता, मी येशूवर विश्वास ठेवते, तुला सांगून ठेवते माझ्या नादाला लागू नकोस. जसे की त्याला धमकी देतात. देव सांगतो शत्रूवर प्रेम करा, देव सांगतो शत्रूला क्षमा करा, देव सांगतो शत्रूंसाठी प्रार्थना करा. आणि आपण काय करतो? लोकांना धमकी देतो, तू मला असं केलंस ना, असं तुझं वाटोळं होईल. हालेलुया. येशूने आपल्याला असं शिकवलेलं नाही आहे. बायबल सांगते की खाऱ्या पाण्यातून कधी गोडं पाणी निघतं का?
धरणाच्या एकाच छिद्रातून गोड पाणी आणि कडू पाणी निघतं का? तुमच्याकडे येतं का नळाला गोड पाणी येत असेल आणि दोन्ही पाणी सोबत येतात? नाही येत ना. खारं पाणी असेल तर खारंच येणार, गोड पाणी असेल तर गोडच येणार. मग तसं तुमच्या जिभेतून चांगलंच निघायला पाहिजे. तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या शेजाऱ्यांसाठी तुमच्या तोंडातून आशीर्वाद निघायला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आशीर्वादित शब्द बोलाल, दुसऱ्यांच्या जीवनासाठी शब्द बोलाल, त्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आता जेव्हापासून सिस्टरांनी आजारमुक्तीचे वचनं बोलायला सुरुवात केली, मला सांगा देवाने किती मोठमोठे चमत्कार सुरू केले. एका भावाने साक्ष दिली की 3 वर्ष त्याला 3 की 4 वर्ष पक्षघात झालेला. तो इथे गेला, उपचार केले, परत अमेरिकेला जाऊन आला, तरी ठीक नाही झाला. यूट्यूबवर त्यांनी वचनं ऐकली. मग त्याने निर्णय घेतला की ही वचनं मी बोलत राहणार. त्याने काय निर्णय घेतला? वचनं बोलत राहणार. आणि त्याने साक्षीत सांगितलं, जसा तो घरी होता देवाची वचनं बोलत राहिला, बोलत राहिला, बोलत राहिला, बोलत राहिला. त्याच दिवशी त्याच्यावर देवाचं सामर्थ्य आलं आणि एका क्षणात तो घरामध्ये चालायला लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण तुमची जीभ त्याप्रमाणे वागली पाहिजे. तुमच्या जिभेला तुम्ही तसं वळण द्यायला पाहिजे. सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत चेक करा काय बोलता. चांगलं बोलता की वाईट बोलता, स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यांसाठी पण. अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादा आजार आल्यानंतर आपण बोलतो की आता संपलं सगळं, आता देव मला बरा करू शकणार नाही. तुम्ही जे बोलणार तेच तुमच्यासाठी होणार, लक्षात ठेवा. तुम्ही जर येशूकडे आल्यानंतर तुमचं बोलण्याची पद्धत बदलायला पाहिजे. तुमची बोलण्याची पद्धत बदलायला पाहिजे. आता जगामध्ये काही लोक म्हणतात किती पाऊस पडतो, किती पाऊस पडतो. मग आपण पण तसंच म्हणायचं का? पण जो माणूस बोलेल, हे देवा तुला धन्यवाद, तू दरवर्षी आम्हाला पाऊस देऊन आशीर्वादित करतो, देव म्हणतो हा माझा खरा मुलगा आहे, मी ह्याला आशीर्वादित करेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावना बहिणींनो, खूप सावधगिरीने बोला. देवासमोर बसल्यावर पण बोलताना बायबल सांगतं की देव म्हणतो सावकाश म्हण. तुम्ही देवासमोर जेव्हा बसता तेव्हा कोणी वाण्यासमोर बसलं तसं समजू नका. हे देवा चाय दे, साखर दे, तांदूळ दे, असं मागत बसू नका देवाकडे. माझ्या जीवनात हे समस्या आहे, ते दुःख आहे, ते त्रास आहेत. देवाला सगळं माहिती आहे, पण बायबल सांगतं देवासमोर बोलताना पण सावकाश बोला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जर तुम्ही देवाजवळ बोलताना पण काही व्यर्थ बोलत राहिलात, देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. एक देवाचे मोठे सेवक आहे पॉल एंगिचो, त्यांनी त्यांच्या जीवनातले साक्ष सांगितले. ते म्हणाले की ते येशूची सेवा करायचे आणि सेवा करताना देवाने त्यांना सांगितलं, त्यांनी देवाला सांगितलं की प्रभू मला घरामध्ये बसण्यासाठी खुर्ची पाहिजे, टेबल पाहिजे आणि बाहेर तुझा प्रचार करायला एक सायकल पाहिजे. आणि त्यांनी म्हटलं 6 महिने मी देवाकडे प्रार्थना केली. 6 महिने प्रार्थना केल्यानंतर पण देवाचं काय उत्तर येत नाही, देव पण काय बोलत नाही. त्यांना खूप दुःख झालं, ते रडायला लागले आणि ते देवाला विचारायला लागले की असं का झालं माझ्या बाबतीत. देवाने सांगितलं तुला जे पाहिजे आहे ते तू योग्य रीतीने मागत नाही आहेस. हालेलुया, हालेलुया. कारण विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री, असं बायबल सांगतं. म्हणजे मला दिसत नाही पण मला खात्री आहे की देव मला ते देईल. आणि मग देवाने त्यांना सांगितलं तुला अमुक अमुक वस्तू पाहिजे ना, त्या अमुक अमुक वस्तूचं नाव सांग, त्याप्रमाणे तू माझ्याकडे माग. आणि मग त्यांनी देवाला प्रत्येक वस्तूचं कंपनीचं नाव सांगितलं. ही वस्तू पाहिजे, ह्या कंपनीची सायकल पाहिजे, हे पाहिजे. जिभेनी जे पाहिजे ते अंगीकार केलं, ग्रहण केलं, स्वीकार केलं, मागितलं देवाकडे की देवा मला हेच पाहिजे, ज्या ज्या वस्तू मी तुझ्याकडे सांगितलं आहे. आणि मग पुढे काय झालं, पुढे पुन्हा सतत त्यांचं मन त्यांना सांगतं की अरे मागितलं तर खरं, पण अजून आता 1 महिना झाला मिळालंच नाही. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला आपण देवाकडे काही मागतो, देव आपल्याला उत्तर देत नाही, मिळत नाही. मग आपण काय बोलतो, प्रार्थना करून काय फायदा नाही आहे, एवढी मी येशूला हाक मारली काय फायदा नाही, देव काय माझं उत्तरच देत नाही प्रार्थनेचं. मग जे तुम्ही असं शब्द बोललात तर देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल का? नाही करणार. पॉल एंगिचो म्हणतात मी देवाला म्हटलं माझा विश्वास आहे
की तू मला ते वस्तू देणार आणि तू देण्यासाठी समर्थ आहेस. आणि बाकी काहीच नाही म्हणत. ते म्हणतात मी सतत देवाकडे मागत राहिलो आणि देवाने अशी कृपा केली, चमत्काराने तिन्ही वस्तू देवाने लोकांच्या द्वारे त्यांना आणून दिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्या गोष्टी मिळणं कठीण होतं, ज्या गोष्टी त्यांना मिळणारच नव्हत्या, अशक्य होत्या, त्याच्यापैकी एक ते म्हणतात त्यांना सायकल पाहिजे होती, ती अमेरिकेची सायकल पाहिजे होती आणि त्यांनी देवाला म्हटलं की मला हीच पाहिजे. त्यांनी त्यांच्या जिभेने तेच अंगीकार केलं, मला हीच पाहिजे आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे देवाने त्यांच्या जीवनात कार्य केलं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणाला तुम्ही जर डोंगराला म्हटलात की इथून उपटून समुद्रात जाऊन पड, तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. एवढं देवाने माणसाच्या जिभेमध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून आजपर्यंत जर तुम्ही चुकीचे शब्द या जिभेने बोलत असाल, आज देवाला सांगा, पवित्र आत्म्या माझ्या जिभेचा ताबा घे, पवित्र आत्म्या माझ्या अंतःकरणाचा तू ताबा घे. तर काय होईल? कोणती चुकीची गोष्ट तुमच्या मुखातून निघणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण वचनात तर लिहिलं, कोणताही माणूस आपल्या जिभेचा ताबा ठेवू शकत नाही, माणूस ठेवू शकत नाही, पण देव सर्व काही ठेवू शकतो. देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्या मुखाने आजपर्यंत जे काही तुम्ही चुकीचे शब्द बोललेले आहात, त्या गोष्टीसाठी देवाकडे पश्चाताप करा. तुम्ही स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी जे काही वाईट बोललेलं आहात, त्या गोष्टीसाठी पश्चाताप करा. कारण तुमची जीभ तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाऊ शकते. अनेक लोक तोंडाने खोटं बोलतात. येशूकडे आल्यानंतर पण त्यांना असं वाटतं की येशूकडे आल्यानंतर क्षमा मागितली, देव क्षमा करेल. एकदा खोटं बोललात, देव कदाचित क्षमा करेल. दोनदा बोललात, देव क्षमा करेल. तीनदा बोललात, क्षमा करेल. पण सतत या जिभेचा तुम्ही वाईट उपयोग करत राहाल, सतत पाप करत राहाल, तर त्याचा परिणाम खूप मोठा भयानक होईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणी, जे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलता त्याच्याबद्दल जपून बोला. कारण तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मरण आहे. तुम्ही जर जीवनाचे शब्द बोललात, तेच तुमच्या जीवनामध्ये घडेल. तुम्ही जर म्हटलात माझी मुलं आशीर्वादित आहेत, माझी पत्नी चांगली आहे, माझा पती चांगला आहे, माझं कुटुंब चांगलं आहे, तुम्हाला दिसत नाही चांगलं, पण तुम्ही जेव्हा बोलता चांगलं आहे, तेव्हा तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जीभ ही आग आहे. या आगेमध्ये आपण पडू नये. या आगेच्यामुळे आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये, म्हणून त्यासाठी देवाकडे विशेष प्रार्थना करा. पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा की हे प्रभू, माझी जीभ आजपासून तुझी पवित्र आत्म्याची आग बनव. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा देवाचं सामर्थ्य तुमच्यामधून निघायला पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा सैतान पळून जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा स्वर्गातून देवाचं उत्तर यायला पाहिजे. अशा प्रकारे तुमची जीभ व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला जर सवय असेल बडबड करण्याची, व्यर्थ, आजपासून सावधगिरीने वागा. कारण जोपर्यंत देवाचं वचन आपल्याला माहिती नसतं, तोपर्यंत जर आपण अज्ञानाने वागलो तर देव दया करतो. पण जेव्हा तुम्हाला वचन कळतं, तुम्हाला समजतं की हे मला करायला नाही पाहिजे, तरीसुद्धा जेव्हा तुम्ही करता तेव्हा देवाकडनं दंड होतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आजपासून तुमची जिभेचा ताबा पवित्र आत्म्याच्या हातात द्या आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करा. त्याद्वारे देवाची दया तुमच्यावर होईल. मेल्यानंतर तुम्ही नष्ट होणार नाही, तर युगानुयुग स्वर्गामध्ये देवाबरोबर तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं नाव सांगा. अश्विनी. आणि काय समस्या होती तुम्हाला? मला ना माझा मुलगा झाला ना, तेव्हापासून म्हणजे 4 वर्ष झाली माझ्या मुलग्याला. तेव्हापासून मला रात्रीचे असा पोटामध्ये गॅस व्हायचा आणि दिवसाचे पण. मी लघवीला 3-4 वेळा रात्रीचे पण जायचे ना, दिवसभर अख्खा दिवस ना. आता इथे रविवारी मी प्रार्थनेला आली, इथेच राहिली. 2 रात्री झाल्या आणि 2 दिवस झाले मी अजिबात नाही लघवीला गेली.
म्हणजे नॉर्मल लघवी आता तुम्हाला होते, जसं तुम्हाला सारखं जावं लागत होतं बाथरूमला तसं तुम्हाला आता त्रास होत नाही? नाही, आता 2 दिवस झाले मी 2 दिवस लघवीला नाही गेले. म्हणजे रात्री जाते पण आता सतत तशी जात नाही. सतत जात नाही. अगोदर तुम्हाला दिवसात किती वेळा जायचे, म्हणजे दिवसात रात्री? 5-6 वेळा चालूच आणि रात्रीचे पण 3-4 वेळा असे. आणि आता मी 2 दिवस इथं काढले नाही मी गेलेले, म्हणून मी प्रभूचे मनापासून आभार मानते. आणि पोटात गॅस पण तयार होत नाही? नाही, आता मी रात्रीचे मी घाबरून घरी जास्त जेवाय बसली तर पाणी पण नाही जास्त पियाची आणि जेवायची पण नाही. पण इथं मी अख्खा दिवस पाणी प्यायची पण नाही जायची आणि जेवायची पण इथं भरपूर, तरी मला त्रास नाही होत आता. म्हणजे पाणी पण तुम्ही भरपूर पित होते आणि जेवत पण भरपूर होते, भरपूर जेवत होते, पण तुम्हाला तसं काही त्रास नाही झाला? नाही झाला. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलंय. बरं केलं म्हणून मी देवाचे आभार मानते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. मंजुला. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्ष, मी काल येताना आहे ना इथं ठाणे स्टेशनला ट्रेनमधून उतरलो पण आणि पिशव्या माझ्या 2-3 हातात होत्या, पण ते 4-5 माणसाचं असं कोच कसायला आणि मला परत अर्धी ट्रेनमध्ये आणि अर्धी बाहेर मी राहिलो आणि ते लोकांनी पाया पण तुरवलं आणि माझ्या हाताला पूर्ण सूज आलेली आणि पायाच्या अंगठ्याला पण सूज आलेली आणि ते पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये माझ्या पायाची पण सूज गेली आणि हाताची पण सूज गेली, म्हणून मी प्रभू येशू धन्यवाद. हातापायाला जास्त सूज आली होती तुम्हाला? आणि म्हणजे केवढी सूज आली होती? इथं सुधारलेले आणि इथं सुधारले, पायानं एक आरपट पडले मग इथं सुधारलेले आणि ठणका पण यायचं? हां, ठणका लागायचं. मग ते पूर्ण बऱ्या झाले म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. तुम्ही सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री दिलीप कांबळे. आणि तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष असं आहे की माझं 1 आठवडाभर झालं, संध्याकाळ झालं जेवलं ना की झोपल्याच्या नंतर माझं पोट फुगायचं आणि असं कुंबड असे ढेकर यायचे. हे असं आठवडाभर मला चालूच होतं. मग मी ते आता मला शिबिरला यायचं होतं. मी प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू येशू आज माझा पूर्ण त्रास काढून टाक आणि माझे गॅस बोट पकडते ते पण निघून जाऊ दे आणि कुंबड ढेकर येते थांबून माझा जुलाब थांबते. कारण प्रवास करायचा 2-3 तासात प्रवास लागतो. जर जुलाबमध्ये झाले तर काय करणार. प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभूने प्रार्थना ऐकली, त्याच्या दयेने माझ्या प्रभूचं इथं आल्याच्या क्षणात तर काल आजारमुक्तीची प्रार्थना झाली ना, तेव्हापासून मला पूर्ण बरं वाटलं आणि माझ्या हृदयामध्ये स्वर्गीय शांती आणि आनंद आला, म्हणून प्रभू येशूच मी आभार मानतेला धन्यवाद देते. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव कमल संतोष म्हात्रे. मी पालघरवरून आलेले आहे. मला 1 महिन्यापासून रात्री झोपेमध्येच अंगाला मुंग्या यायच्या. तर मी रविवारपासून इकडे जॉईन झाले शिबिरसाठी. तर 2 रात्री मी इकडे झोपले, पण अगदी मस्त झोपली. अजिबात रात्री मुंग्या काहीच नाही मला जाणवलं. अगदी मी चांगली झोपली इकडे आणि तो त्रास माझा निघूनच गेला. प्रभूने तुम्हाला बरं केलं. आई, तुमची साक्ष सांगा. माझी साक्षांना हे माझं डोकं खूप दुखायचं. 2 महिने झाले एवढं दुखायचं ना का सगळं गळून पडते. डोळे पण असे जड पडायचे आणि पाठीमागे पण हे 2 महिने झाले. पण आता आले ना इथे निवेश शिबिर घेतला ना 2 दिवस, तर काल कासलीचं ते हे होतं ना, तर ते असे हे सिस्टरच्यावर गेलेली. सिस्टरनी सांगितलं का, सिस्टरला सगळी होती तेवढी गोष्ट सांगितली मी आणि नंतर मग चांगलं झालं. रात्रीपासून नाही दुखत आता. आता तुमचं डोकं दुखत नाही? नाही दुखत आता. रात्रीपासून तुम्हाला पूर्णपणे बरं वाटते? बरं वाटते. नेस पण पक्की जड पडलेली अशी, सगळं हे बांधूनसारखं ठेवलेलं होतं. डोळे आणि डोकं हे पूर्ण मानेपासून पूर्ण डोक्यापर्यंत वरती तुम्हाला असं बांधल्यासारखं वाटत होतं? सारखं वाटायचं. जरा पण नाही आराम होतो मला. 2 महिने सतत हा त्रास होत होता? सतत त्रास होतो. तर आता चांगलं आहे. पण आणि काल तुम्हाला सिस्टरनी प्रार्थना आशीर्वाद दिल्यानंतर आता तुम्ही पूर्ण बरे आहेत? हां, बरी आहे आता मी. देवाने पूर्ण बरं केलं. हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा आणि त्या भागावर हात ठेवणे शक्य होत नसेल तर विश्वासाने हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. आणि आपले डोळे बंद करा. या क्षणाला प्रभू येशूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात.
तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत तुमच्या जीवनातील सर्व सैतानाची बंधनं तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.